मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. साप्ताहिक सन्मान न्यूजचा 8वा वर्धापन दिन आज रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता नीलकंठेश्वर नगर हॉल, अशोकनगर रोड, सातपूर येथे आयोजित होत आहे. आपल्याला माहितच आहे की सन्मान न्यूज केवळ बातम्या देणारं एखादं वर्तमानपत्र नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारं आणि सामान्य माणसाला न्याय देणारं असं एक वर्तमानपत्र आहे. सातपूरकरांचं मुखपत्र असलेल्या साप्ताहिक सन्मान युगने कोरोना काळात केलेलं काम आपल्याला माहिती आहे. मात्र सातपूर विभागामध्ये ज्या ज्या व्यक्ती संस्थांनी कोरोनाविषयी काम केलं त्यांना आपण यावर्षी सन्मान कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवत आहोत. कोण आहेत ते या व्यक्ती आपण बघूया. नरेश सोनवणे, शिवसेना पश्चिम विधानसभा संघटक असलेले नरेश सोनवणे यांनी कोरोना काळात अनेक कुटुंबांना किराणा भेट देत आर्सेनिक गोळ्यांचं वाटप केलं. डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. शिवसेनेचं काम करतात आणि हे करत असतानाच त्यांनी आपल्या क्लिनिकलाच समाजसेवेचं केंद्र बनवलं आणि 50,000 कुटुंबांना त्यांनी आर्सेनिक गोळ्यांची भेट दिली आणि वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना रुग्णांना मदत केलेली आहे. सौ रोहिणी रवींद्र जोशी महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीतील नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात PHN म्हणून काम करतात. असंख्य कोरोना रुग्णांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम केलेलं आहे. समाधान नामदेव देवरे, रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेले समाधान देवरे यांनी कोरोना काळामध्ये किराणा भेट, ॲस्ट्रोजन टेस्ट, मोफत अँब्युलन्स सेवा, याबरोबरच आर्सेनिक गोळ्यांचं वाटप, मास्क वाटप अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केलेली आहे. योगेश महारू सूर्यवंशी हे नाशिक महानगरपालिकेच्या जिजामाता शाळेमध्ये शिक्षक आहेत. कोरोना संकटामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात कोविड नियंत्रण कक्षामध्ये काम करत होते आणि सहाय्यक समन्वयक म्हणून त्यांनी ती भूमिका बजावली. काम करता करता ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि कोरोनावर मात करत त्यांनी हे काम पुढे ठेवलं. ॲडव्होकेट देवमन पांडुरंग शिंदे, कोरोना काळामध्ये पदवीधर पतसंस्थांनी अनेक लोकांना त्यांनी मदत केली. अंध अपंगांना त्यांनी किराणा साहित्य भेट दिलं. दिलीप बाबूराव वाणी, लाडशाखीय वाणी समाजाचे ते अध्यक्ष आहेत आणि कोरोना काळात समाज बांधवांना किराणा भेट देणं, त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना तांदूळ, अन्नधान्य भेट देणं हे काम दिलीप वाणी यांनी केलेलं आहे. सुनील धोंडू कोठावदे, अशोकनगर येथील कोठावदा किराणाचे संचालक आणि समाज बांधवांना, वाणी समाजातल्या बांधवांना त्यांनी अनेक प्रकारे मदत केलेली आहे. प्रमोद मनसुबराव आवळे, नाशिक महानगरपालिकेचे हे अँब्युलन्सचे चालक असून कोविड रुग्णांना घरून कोविड सेंटरमध्ये पोहोच करणे, मृत रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यदर्शनासाठी अमरधामला नेणे, पुन्हा घरी पोहोच करणे अशी जीवावर उदार होऊन प्रमोद आवळे यांनी सेवा केलेली आहे. निलेश रघुनाथ देवगिरे हे शिवाजीनगरचे रहिवासी आहेत. ते सुद्धा नाशिक महानगरपालिकेचे अँब्युलन्स चालक आहेत. त्यांनी सुद्धा अनेक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत करण्यासाठी मदत केलेली आहे. त्याबरोबर अशा वर्कर्सना त्यांनी सर्वेक्षणासाठी सहाय्य केलेलं आहे. गौतम दिगंबर सोनवणे, स्वरबाबानगर येथील गौतम सोनवणे यांनी अमरधाम येथे कोविड मयत रुग्णांच्या संपूर्ण अंत्यविधीसाठी सहकार्य केलं, पुढाकार घेतला. नातेवाईक यावेळी दूर होते, मात्र गौतम सोनवणे हे कायम आघाडीवर असे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गौतम सोनवणे हे या कोविड रुग्णांचा अंत्यविधी करतात. राहुल रमेश साळुंके, राजामुत्रा मित्रमंडळाचे संस्थापक असलेला हा युवक यांनी कोरोना काळामध्ये मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश, किराणा भेट अशा माध्यमातून सामाजिक कार्य केलेले आहे. रवींद्र अशोक देवरे, महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस असलेले रवींद्र देवरे यांनी माथाडी कामगारांना धान्य वाटप करणं, त्याबरोबर कोरोना काळामध्ये बेरोजगार कंत्राटी कामगारांना, सामान्य कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. नारायण खंडू जाधव, आनंदवली येथील हे रहिवासी आहेत. शिवताल वाद्य पथकाचे ते संचालक आहेत आणि कोरोना काळात बेरोजगार मजुरांना मदत करणे, दररोज 300 मजुरांना त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. श्रीमती मनीषा गणपत बांगर, नाशिक महानगरपालिकेच्या अंबड भागातील महापालिकेच्या शिक्षक आहेत. कोरोना काळामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीचा त्यांनी विकास केला. कृती पुस्तिका, स्वाध्याय पुस्तिका या तयार केल्या आणि सामान्य विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके यांची भेट दिली. सौ संगीता संतोष ऐरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प क्रमांक 2च्या या अंगणवाडी सेविका आहेत आणि घरोघरी जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं. संचारबंदी काळामध्ये अत्यंत जोखमीचं काम केलं.
विशेष म्हणजे या दरम्यान अपघात झाला तरी त्यावर मात करीत सौ संगीता अय्यर यांनी हे काम केलेलं आहे. सौ अनिता रावसाहेब पवार अंगणवाडी सेविका एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी संचारबंदी काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे. श्रीमती शर्मिला बाबुराव खैरनार याही अंगणवाडी सेविका आहेत, एकात्मिक बालविकास प्रकल्प 2 मध्ये काम करतात. यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं आणि रुग्णांना सहाय्य केलं. सौ कावेरी कैलास अत्रे UPHC संजीवनगर येथे त्या आशा वर्कर म्हणून काम करतात. त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णांना सहाय्य करणे अशा माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत केलेली आहे. श्रीमती कामिनी गणपत पगार नाशिक महानगरपालिकेच्या संभाजीनगर भागात त्या अंगणवाडी सेविका आहेत. ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची तपासणी करणे, रुग्णांची घरोघरी जाऊन नागरिकांची टेम्परेचर तपासणी करणे, माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या उपक्रमांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. सौ विजया निंबाळाल गोष्टी याही नाशिक महानगरपालिकेच्या अंगणवाडी सेविका आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि कोरोना आजाराविषयी जागृती केली, आर्सेनिक गोळ्यांचं वाटप केलं आणि कोरोना रुग्णांना चांगलं सहकार्य केलं. श्रीमती कविता दिनकर कुलकर्णी टेंबेकर या नाशिक महानगरपालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्यांनी काम केलं. कोरोना आजाराविषयी माहिती देत असतानाच वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना रुग्णांना त्यांनी सहाय्य केलेलं आहे. सौ सुनीता सुभाष काळे महानगरपालिकेच्या अंगणवाडी सेविका म्हणून त्या काम करतात. कोरोना संकटामध्ये प्रतिबंधित क्षेत्रात काम करताना कोरोना आजाराविषयी त्यांनी जागृती केली आणि विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, टेम्परेचर चेक करणे आणि ऑक्सी लेवल चेक करणे ही त्यांनी कामे केलेली आहे. श्रीमती उषा वाल्मी बंद्रे संभाजीनगर महानगरपालिका अंगणवाडी मध्ये त्या मदतनीस म्हणून काम करतात. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची तपासणी, टेम्परेचरची तपासणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या सर्वेक्षणात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. सौ रत्ना संजीव मोरे या नाशिक महानगरपालिकेच्या आशा कार्यकर्ता आहेत. प्रतिबंधक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. कोरोना आजाराविषयी जनजागृती काम करण्याचं त्यांनी काम केलं आणि सौ रत्ना संजीव मोरे यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षणही केलेलं आहे. सौ बिजली सचिन गुंबाडे नाशिक महानगरपालिकेच्या या आशा कार्यकर्ता आहेत. त्यांनी सुद्धा कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं, कोरोना आजाराविषयी जागृती केली आणि आर्सेनिक गोळ्यांचं घरोघरी जाऊन वाटपही केलं. पुढच्या पुरस्कारार्थी आहेत सौ मनीषा राहुल पटेकर, प्रबुद्धनगर येथे राहतात. नाशिक महानगरपालिकेच्या आशा कार्यकर्ता आहेत. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केलं आणि कोरोना आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सौ वैशाली हिम्मत पाटील या सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या आशा कार्यकर्ता आहेत. प्रतिबंधक क्षेत्रात काम करताना त्यांनी कोरोना आजाराविषयी नागरिकांमध्ये चांगल्या पद्धतीने जागृती केली. कल्पेश असंबरी चौधरी सातपूरच्या ESI हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून कल्पेश चौधरी काम करतात. कोरोना रुग्णांचे बेड स्वच्छ करणे, वार्ड साफसफाई करणे, वयस्कर अपंग रुग्णांना हाताने उचलणे, त्यांना जेव घालणे आणि कोरोनाची भीती न बाळगता त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे. सौ सुमन वसंत खरात मातंग एकता आंदोलनाच्या त्या अध्यक्ष आहेत. गरजू अपंग विधवा महिलांना त्यांनी कोरोना काळामध्ये धान्य भेट दिलेली आहे. सौ शिल्पा संतोष झारेकर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या त्या अध्यक्ष असून गरजू महिलांना धान्य किराणा उपलब्ध करून देण्यासाठी शिल्पा झारेकर यांचं महत्वाचं योगदान ठरलेलं आहे. अविनाश चव्हाण सातपूरच्या पूजा चष्मा घरचे ते संचालक आहेत आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये अनेक नागरिकांचे पोलिसांचे चष्मे तुटायचे, त्यावेळी अगदी आंधळेपणा यायचा, परंतु अविनाश चव्हाण यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळत अनेकांचे चष्मे त्यांनी अगदी रात्रपाठ करून दुरुस्त करून दिलेले आहे. यानंतर आहेत ओंकार गोवर्धन जाधव, मास्क वाटप, रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोनाविषयक उपक्रमात पुढाकार अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. तुषार रघुनाथ जाधव जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून सातपूर परिसरामध्ये भाजीपाला, नागरिकांना किराणा, भाजीपाला थेट घरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुषार जाधव यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे तुषार जाधव यांनी कोरोना रुग्णांच्या घरी घरपोच जेवणाचे डबे सुद्धा जनविकास फाउंडेशन तर्फे पोहोच केले. मित्रांनो, याबरोबरच आपण 4 संस्थांना संस्थात्मक पुरस्कार देत आहोत. यांनी सुद्धा कोरोना संकटामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामध्ये मित्रांनो, आपण व्यक्तींना पुरस्कार देतात असतानाच 4 संस्थांना पुरस्कार देत आहोत.
जाधव संकुलच्या श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने कोरोना संकटामध्ये ग्राहकांना खूप चांगली सेवा दिली. कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या न घेता ग्राहकांची आर्थिक गरज भागवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. सातपूर राजस्थानी संस्था बेरोजगार कष्टकरी कामगारांसाठी सातपूरला कोरोना काळात त्यांनी भोजनाची व्यवस्था केली. दररोज किमान 1200 व्यक्तींना त्यांनी जेवण दिलेलं आहे. किरण बद्दर, अशोक जाधव, राजेश धूत, कपिल लावटी आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी हे काम केलेलं आहे. सातपूर नाभिक समाज सेवा मंडळ कामे बंद, उपासमार, सलून बंद, समाज बांधवांना उपासमारीची वेळ आली अशा वेळी सातपूर नाभिक समाज सेवा मंडळाचे नाना वाघ, दीपक निर्वाण, विकास पगारे, संदीप डाके आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाज बांधवांना किराणा धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे. यानंतर आहे शिवाजीनगरची शिफा सोशल फाउंडेशन. लियाकत शेख हे अध्यक्ष आहेत आणि या संस्थेने नागरिकांना भाजीपाला पोच करणे, किराणा पोच करणे, रमजानमध्ये मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा सामग्री भेट देणे, पोलीस स्टेशनला सॅनिटायझेशन करणे अशा माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. आपण सौ यमुना लिंगायत यांना एक विशेष पुरस्कार देत आहोत. आपल्याला माहित आहे, सन्मान न्यूजने एक बातमी दिली मागच्या आठवड्यामध्ये की जाधव संकुलच्या 5 वर्षाच्या एका मुलीला तिच्या सावत्र बापाने मारहाण केली आणि नंतर त्याला मालेगावच्या एका खेड्यामध्ये नेऊन पोहोचवलं. मारहाणीची वय जबरदस्त होते. अशा वेळी सौ यमुना लिंगायत आणि काही महिला, काही वकील या मालेगावला गेल्या आणि तिथून या मुलीची सुटका केली. त्याबद्दल त्यांना सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार देऊन त्यांचा आपण विशेष गौरव करणार आहोत. या सर्व पुरस्कारांची निवड करताना आम्ही सर्वप्रथम अर्ज मागवले होते. आपण पाहिलं असेल, सन्मान युग, सन्मान न्यूज आणि व्हॉट्सअप या माध्यमातून आपण याची माहिती दिलेली होती. आमच्याकडे ज्या ज्या प्रवेशिका आल्या त्या प्रवेशिकांमधून ही नावं निवडलेली आहेत. मला माहिती आहे की असंख्य लोकांनी कोरोनामध्ये काम केलेलं आहे, म्हणूनच आम्ही प्रवेशिका भरून घेतल्या आणि ज्यांनी आमच्या कार्यालयात येऊन प्रवेशिका भरल्या त्यांच्यापैकी ही निवड केलेली आहे. सन्मान न्यूज 14साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.